लाले हा रड अजून रड. जसं काय तो मुडदा तुझा डोळा पुसायलाच लगेच येणार आहे. नाही तर मुडद्यावर नवऱ्यावर प्रेम करतीस ना. अगं पण त्याला पण काहीतरी प्रेम करायला मर्यादा असते. अति केलं की माती होतीस. तू ऐक माझं, त्या मुडद्यापासनं लांब राहा. तो घटस्फोट देतोय ना तर चांगलंच आहे. ही संधी सोडू नको आणि त्याच्यापासून लांब राहा. नाही आजी, मला नाही जमणार. यांच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. मी किती वर्ष वाट बघितली यांची. यांच्यावर एवढं प्रेम केलं, भांडले यांच्यासाठी, काय नाही केलं मी. आणि आता त्यांनाच सोडून देऊ? मला नाही जमणार, मला नाही जमणार. यांच्याशिवाय सगळ्याला नाही जमणार. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. मग बस रडत आणि बस मरणाची वाट बघत. त्याला काय दुसरा इलाज नाही. ए बाबा मंग्या, ए मंग्या, आणि काय म्हणतोय? कवा यायचाय तुझा एसी? किती उकडायला लागले इथं. एसी वय, अरे एसी यायलाच लागला होता. खंबटकी घाटात लागा ट्रकच पलटी झाला लागा. मी तर कशात टेन्शन घेऊ. खंबटकी घाटात? अरे किती शेंड्या लावशील हा? साताऱ्यात एसी मिळत नाही वय. अरे साताऱ्यात कुठला 1 लाखाचा एसी मिळणार आहे होय? आणि ती पुण्यात लंडन वर येणार होता ना एसी. आणि एसी कूलर बी मागव. ए मांगे, अरे माझ्याकडे लक्ष दे की. ही काय नजराचा टिका लावलाय आणि फेस लावलाय हा? आणि फडक डोक्या वाजते का गळ्या वाजते? काय धंदा आहे तुझा रे? ए, हे माझं दुकान आहे. इथं मी माझ्या स्टाईलने माझ्या पद्धतीने दाढी कटिंग करणार. करायची असेल करणार तर निघचाल. सॉरी मालक, करा तुमच्या पद्धतीने. दोनदार काय डाऊनलोडिंग? अरे गोपाळ आणि वहिनी सुटल्या ह्याच्यापेक्षा मोठी डाउनलोडिंग काय असणार आहे? वहिनीमुळं गोपाळ सुटला आणि त्या वकिलाच्या घरातल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमुळं वहिनी सुटल्या. लावा ताकद. हा काय म्हणाला का? गोपाळ सुटलाय का नाही? आता बघा गोष्टी सगळ्या नीट होत्यात. ती कसं नीट होईल ना का? गोपाळचं गेलोय दुकान, त्याला नाही काम धंदा. आता काम धंदा नाही म्हटलं घर कसं चालणार? व्हायला का म्हणजे त्याची परिस्थितीच वाईट आहे. पण आपण असं करू ना, चौघ मिळून आहे ना त्याला आर्थिक मदत करू. याचा ट्रक असाही पलटी झालाय, ह्यो देईन त्याला 1 लाख रुपये. होय रे? अरे नाही बाबा, मॅनेजर गेलाय पळून. आणि ते एसीचा अजून इन्शुरन्स नाही क्लेम केला. आल्यावर देतो, तवर तुम्ही बरा. आता बॉस घ्यायचं वय पैसे. चॅनेल अजून मॉनिटायझर नाही. 11 महिने झाले माझंच पेमेंट अडकलंय. ए भापाऱ्यांनो, आपल्याच्यानं काय होणार नाही. आर्थिक मदत फिदत माझा ऐका बेस्ट प्लॅन आहे. हे दत्तू शेट आहे ना, त्याला धरू, पोत्यात घालू, किडनॅप करून देऊ रट्ट. गोपाळला दुकान कसा देत नाही तीच बघू आपण. वा, म्हणजे गोपाळचं दुकान गेलंय ते गेलंय. वरनं त्या दत्तू शेटला किडनॅप केलं म्हणून तो जामकर आपल्याला टाकायला हात आणि असा फटकवल ना की आपली दुकानं सुचत्याल. दुकान सुद्धा मग नको बाबा, मला मुळव्याधाचा त्रास आहे. गोपाळ कोण तर लयच गाणं विन म्हणत आलंय बाबा. आज स्वारी आनंदात दिसते. काय तर आनंदाची बातमी घडलेली आहे आज. हा गोपाळ, अरे तसं नाही बाबा, खुश असायला कारणच तसं आहे. खोट्या केस मधून निर्दोष मुक्तता मिळवली, मग खुश नाही पाहिजे का? मग रडत यायचं वय. अरे आनंद व्हायलाच पाहिजे की. आणि गोपाळ, ती दुकानाचा काय लोड घेऊ नको बरं का, आम्ही बघायला लागलोय. काय रे? आज नाही उद्या गावलच की. पण त्यावर तू टेन्शन घ्यायचं नाही. काळजी तर अजिबातच करायची नाही. मग अरे मी नाही काळजी करत बाबा. काळजी करण्यासारखं काय कारणच नाही. नाही, मुळात काळजी का करायची माणसाने? मी आता इथं बसून ठरवलं, चला की बाबा आता आपण काळजी करू. तर काळजीच डोक्यात येत नाही, कारण काळजी करायचा विषयच नाही. तुमच्यासारखे मित्र आजूबाजूला असताना काळजी करायचं कारण काय सांगा बरं? अरे काळजी हा विषयच डोक्यात येत नाही. कधीच सोडून दिली मी, कारण तुमच्यासारखे मित्र सोबत आहेत ना. तुम्ही आता मला माहिती आहे
काही जरी केलं किती जरी केलं तरी माझं गेलेलं दुकान मला परत मिळून देणारच. बस अरे बस आता गोपाळने आपल्यावर विश्वास टाकलाय ना, विषय संपला. आता अशी तुफान ताकद लावतो का नाही बघच गोपाळ तू. हो साहेब करा ना काहीतरी, जाऊ आता निघून. सारवून घे त्याचं तोंड. काय लावायची ती ताकद लावा. आता दुकान मिळो न मिळो, माझं ठरलंय पुढच्या काही दिवसात पैसे मिळून इथून कायमचं निघून जायचं. अरे वा सुधाकर, पुन्हा एकदा वरती. वेलकम वेलकम. धन्यवाद. साहेबांना पेढ देऊन आहो. सुधाकर साहेब येईन साहेब. वा, अभिनंदन, वेलकम बॅक. वर्दी पहिल्यापेक्षा जास्त चांगली दिसते, सस्ते. तर तुमच्यामुळेच ही वर्दी परत अंगावर चढली. तुमच्यामुळे शक्य झालं. हा पहिला कंदी पेढा तुम्हाला. मला जास्त गोड चालत नाही. आपण कामाला सुरुवात करू. हो सर. साहेब साहेब हे फॉरेन्सिकचे रिपोर्ट, लालीचं रक्त आणि ड्रेसवरचं रक्त दोन्ही चेक केले. तर काय रिपोर्टमध्ये? दोन गोष्टी आहेत. रक्ताचे सॅम्पल लालीचे नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे लाली खरं बोलत होती. तो वकील तिला ड्रग्ज देत होता. तो मला कसलं तरी औषध खायला द्यायचा आणि ते औषध खाल्लं ना की मला गुंगी यायची. मला सगळं दिसायचं कळायचं, पण काय करायला शक्तीच अंगात नाही उरायची. सतत झोप यायची मला साहेब. साहेब तुम्ही सांगितल्या पद्धतीनं अजून चौकशी केली आम्ही. युगेंदर असाच 2 मुलींची छळ करत होता. त्याच्या ह्या डिटेल्स. एकदा या वकिलाचा आणि मनीषा, गंगा, माधुरी यांचा काही संबंध आहे का तपास. आणि त्या वकिलाची हिस्ट्री काढा सुधाकर. एकदा त्या वकिलाची हिस्ट्री आपल्याला मिळाली की